संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. पेन अर्बन बँक ठेवीदारांचा 16 वर्षांचा वनवास, कर्जत बैठकीत महत्त्वाचे निर्णय. रायगड जिल्ह्यातील पेन अर्बन बँक बंद पडून तब्बल 16 वर्षे उलटून गेली तरी हजारो ठेवीदारांना त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाच्या पैशांची प्रतीक्षा कायमच आहे. बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर पेन अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीची वार्षिक बैठक रविवारी दिनांक 13 जुलै रोजी कर्जत येथील अंबेमाता मंदिर सभागृहात पार पडली. या बैठकीत ठेवीदारांनी एकमुखाने महत्त्वाचे ठराव मंजूर करत 5 लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा निर्णय घेतला. पेन अर्बन बँक 23 सप्टेंबर 2011 रोजी आर्थिक संकटात सापडून बंद पडली. त्यानंतर सुमारे 1,58,749 ठेवीदारांचे 611 कोटी रुपये अडकले. गेल्या 16 वर्षांत ठेवीदारांनी न्यायालय, शासन, रिझर्व्ह बँक आणि विविध यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र अद्यापही बहुतांश ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळालेली नाही. शिक्षण, विवाह, वैद्यकीय उपचार आणि वृद्धापकाळासाठी ठेवलेले पैसे अडकल्याने अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. या बैठकीत संघर्ष समितीने न्यायालयीन प्रक्रियेची माहिती दिली. बँकेच्या मालमत्तेवरील अंमलबजावणी संचालनालय ईडीची कारवाई मागे घेतल्याने ती मालमत्ता पेणच्या प्रांताधिकाऱ्यांना अखत्यारीत्या येण्याचा मार्ग मोकळा झाला असून मालमत्ता विक्रीदारे ठेवीदारांना पैसे परत देण्याची प्रक्रिया गती घेईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या बैठकीला अध्यक्ष शिरीष भिवरे, सचिव चिंतामण पाटील, प्रदीप शहा, अनिल बोभाटे, मोहन सुर्वे, विश्वास बोराडे, संतोष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ठेवीदार उपस्थित होते. शासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून रखडलेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. प्रशासकीय मंडळाचे सदस्य पी.के. जगताप यांनी असे सांगितले की आतापर्यंत सुमारे 57 कोटी रुपयांची वसुली झाली असून त्याचे नियोजनबद्ध वाटप करण्यासाठी योजना तयार केली जात आहे. तसेच ईडीची कारवाई मागे घेतल्यामुळे पुढील प्रक्रिया सुलभ होण्याची शक्यता असून ठेवीदारांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व ठेवीदारांना नम्र विनंती आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आज जी ठेवीदारांची एक वार्षिक संघटनाची मीटिंग होती ती आज पार पडलेली आहे आणि त्याच्यात मेन विषय हा होता की 5 लाखपर्यंत भेटतील तर त्याच्यासाठी ठराव पास करून आपण 36-44 जी कोर्ट केस पेंडिंग आहे त्याच्यात हे ठेवावं की आम्हाला 5 लाख जर भेटत असले तर पहिले ते मंजूर करण्यात यावे. कारण का निर्मला सीतारामननी जे नवीन ठराव पास केलेला आहे 18 ऑगस्ट 2021ला त्याप्रमाणे सगळ्या बँकांना 5 लाखाचा विमा प्रस्ताव भेटला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आमची सुद्धा बँक बसली पाहिजे. जे काय असेल ते सरकारने ह्याच्यात क्लिअर करावं आणि आम्हाला 5 लाख रुपये हा पर्याय निवडून द्यावा. कारण का जर 5 लाख रुपये सगळ्यांना देण्यात आले तर 98.6% ठेवीदार ह्याच्यातनं बाहेर पडतात. फक्त उर्वरित जे वरचे जे 1.5% राहतील त्यांना पण जागा विकल्यानंतर वरचे पैसे भेटू शकतात. कारण का जागेची किंमत जवळजवळ 1200 कोटी आहे. आजच्या तारखेला जागेची किंमत आपली 1200 कोटी आहे. आपलं देणं आहे फक्त 611 कोटी. व्याजासहित जरी पैसे भेटले तरी सुद्धा 5 लाख दिल्यानंतर पण वरच्या लोकांना पैसे भेटू शकतात. तर आमची नम्र विनंती आहे सरकारला आणि कोर्टाला की आमचा 5 लाखाचा प्रस्ताव मान्य करावा ही नम्र विनंती. आणि सर्वांनी सुद्धा ह्याच्यात सर्व ठेवीदारांनी सहमती दिलेली आहे का पहिले 5 लाख रुपये देण्यात यावे. तसंच जर बँक मर्ज करण्यासाठी सुद्धा कोण प्रयत्न करत असेल, बँक जर मर्ज होत असली तरी सुद्धा त्याचं आम्हाला प्राधान्य देतो. नमस्कार. आपल्या चॅनलचे माध्यमातून तुम्हाला धन्यवाद देतो. गेली 2011ला ही आपली बँक गेली 16 वर्षे आज आपल्याला झाली. तर कोर्टात आज जवळजवळ 16-14 वर्ष होऊनशी आम्ही कोर्टात सातत्याने जात आहे. पण कोर्ट ठेवीदाराच्या बाजूने निर्णय द्यायला फार उशीर करत आहे. तर असं आमचं म्हणणं आहे, पेन कोर्टाच्या जागा 34 जागा आहेत. त्याला स्पेशल गृहमंत्री, आपले राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ हा निर्णय घेऊन स्पेशल पेन कोर्टात देऊन त्या जागा आपल्या MPID खाली प्रांत पेण यांच्याकडे सुपूर्द करावा. अशी एडीओ प्रांत पेण यांच्याकडे सुरक्षित करावा अशी आमची ठेवीदारांची आशा आहे. आणि त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय लागावा आणि ठेवीदारांचे संपूर्ण पैसे या 34 जागामध्ये मिळून जातील. चांगल्या ही जागा न्यू पनवेलमध्ये आणि आपल्या वाशी न्यू मुंबईमध्ये ह्या भागात येते. तिथं स्क्वेअर मीटरवरती रेट चालला जातो. त्या आधाराने हे ठेवीदारांचे पैसे नक्कीच 100% मिळतील अशी अपेक्षा आहे. एवढं सरकारला विनंती आमची. धन्यवाद. डिसेंबर 24ला जो ईडीनी 2000
2016ला जो 17ला आपल्या जमिनीवर स्टे घेऊन सुप्रीम कोर्टात जो गेले होते तो त्यांनी 2024ला स्वतःहून माघार घेतली 9 वर्षानंतर. तर त्यामुळे आता आपल्या ज्या जमिनी आहेत त्या विनापाश कुणाचाही त्याच्यावर क्लेम नाही, कोणी मालक नाही, मालक हे ठेवीदारच आहेत बरं का. फक्त महत्त्वाचा विषय की गृहमंत्रालयाकडून न्याय आणि विधीकडून आम्हाला स्पेशल PPची नेमणूक जर PMLA कोर्टात केली तर NPID कायद्याखाली आम्हाला त्या सहजासहजी प्रांताला विकता येतील, जेणेकरून ठेवीदारांना म्हणजे हेच देवेंद्र फडणवीस म्हटले होते की आता मोदींचा जमाना आहे, ब्लॅक अँड व्हाईट काहीच राहिलेलं नाही, सगळंच पांढरं मिळेल, पांढरे पैसे हे मिळू शकतात. फक्त ती मानसिकता सरकारची, शासनाची आणि महत्त्वाचा विषय देवेंद्र फडणवीस यांची व्हायला पाहिजे की त्यांनी आम्हाला PMLA कोर्टासाठी स्पेशल PPची नेमणूक करून आम्हाला आमचा मार्ग सुकर करावा.